नमस्कार मित्रांनो, आज आपण पावती बुक ची डिझाईन करणार आहे. प्रिंटिंग डिझाईन एकदम खतरनाक नादखुळा डिझाईन करणार आहे. ही प्रिंटिंग डिझाईन आहे, त्यामुळे ह्याच्यात आपली क्वालिटी ती एकदम फुल आहे. काय फुल आहे तर ह्याची साईज बघू. इमेज साईज बघू शकता 2300 बाय 3478 ही साईज घ्यायची आहे प्रिंटिंगसाठी. ओके करायचं. तर मित्रांनो, याचं काय मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. त्याला 2 अंकी म्हणजे 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. 4 अंकी पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. व्हिडिओतला पासवर्ड घ्यायचा, पूर्ण व्हिडिओ बघायचं. आधीमध्ये कुठं बी पासवर्ड असतंय, पासवर्ड घ्यायचं आणि मग आपली फाईल ओपन करून टाकायची. फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून डाउनलोड करायची, पास टाकायचा, ओपन करायची. ओपन केलं असं इंटरफेस येते. साईज सांगितली तुम्हाला 2300 बाय 3478 साईज घ्यायची. ओके करायचं. कोणताही एक व्हाईट कॅनव्हास घ्यायचा, ओके करायचं. मग सर्वात आधी इथे तुम्हाला भेटणार आहे पहिली लेअर म्हणजे फोटो लेअर. तसं फोटो आहे तो आपण गणपती बाप्पाचा घेतलेला आहे. थोडी लाईट मारलेली आहे, त्यानंतर इथं ग्लो मारलेला आहे. बॅकग्राऊंड घेतलेलं आहे गणपती महाराज, जसं म्हणजे देवळाचं बॅकग्राऊंड आपण मिक्स केलेलं आहे लाल बॅकग्राऊंडमध्ये. त्यात आपण टेक्स्चर मारून, कलर मारून, शेवटचा इफेक्ट मारून पिस्कार्टमध्ये आपण बॅकग्राऊंड बनवलेला आहे. त्यानंतर इथं येतं आपलं टेक्स्टिंगचा भाग. तर इथं आपल्याला मंडळाचं नाव टाकायचं आहे. त्यामुळे आपण इथं काय ब्रश ॲड केला आहे. ब्रशची क्वालिटी बघू शकता, एकदम ब्लेंडेड क्वालिटी आहे. इथून आपण याचा कलरसुद्धा बदलू शकता. कलर बदलण्यासाठी 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं. इथं कलर तुम्ही बघू शकता, कुठलाही कलर ॲड करू शकता. कोणता एक डार्क कलर ॲड करून ओके करायचं. त्यानंतर इथं आपण इन्फिनिटी हा फॉन्ट वापरला आहे मंडळाच्या नावासाठी. इन्फिनिटी 29 किंवा 31 चे फॉन्ट वापरू शकता. इथे इन्फिनिटी 31 फॉन्ट वापरलेला आहे. मला फॉन्ट जी काय लिंक असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फॉन्ट आपण ॲड केल्यानंतर त्याचा युनिकोड पाडून ॲड केला. त्यानंतर ह्याला रिस्पेक्टिव्ह केला, थोडं आडवं करून ठेवलं, ओके केलं. त्यानंतर दुसरा भाग आला तो म्हणजे पावती बुकचा पूर्ण ओव्हरऑल त्याचे शेपसुद्धा आपण इथून ॲड शेपमधून शेप घेऊन केलेले बॉर्डर वगैरे मारून. त्यानंतर बघू शकता तो दुसरा म्हणजे बॉर्डर मारलेला आहे. हा बॉर्डरसुद्धा शेपमधून सुद्धा ॲड केलेला आहे. त्यानंतर इथं आपलं टेक्स्टिंग ॲड केलेले आहे. पावती क्रमांक आणि दिनांक तर आपण ॲड केलेली आहे. त्यानंतर इथं आपलं मंडळाचं नाव आणि एकदा ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथं श्री, सौ आणि श्रीमती आपण टेक्स्टिंग टाकलेलं आहे. इथे जे हवा असेल तुम्ही इथे एडिट करू शकता. पूर्ण एडिटेबल PLP आहे. त्यानंतर इथं रुपये आणि स्वाक्षरी हे सुद्धा आपण टाईप करून टाकलेलं आहे. त्यानंतर आपण इथं काही रेषा मारलेल्या आहेत. रेषा बघू शकता तुम्ही, आपण टेक्स्टमध्ये केलेले रेषा आहेत. म्हणजे टेक्स्टवरती क्लिक करून सिम्पली असं दिलं, त्याला कोणताही फॉन्ट मारून त्याची लेंथ वाढवून टाकली. अशा प्रकारे तुम्ही इथं रेषा मारू शकताय. त्यानंतर इथं 2 कप्पे ॲड केलेले आहेत बॉर्डरचे, स्वाक्षरी आणि रुपयासाठी. त्यानंतर इथं खालती एक आपल्याला शेप ॲड केलेला आहे. तो सुद्धा शेपमधून आपण ओव्हल शेप घेऊन, स्क्वेअर शेप घेऊन त्याला बॉर्डर कमी केलेली आहे. त्यानंतर इथं पावती क्रमांक टाकलेला आहे. त्यानंतर इथं श्री, सौ, श्रीमती हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपण पूर्ण टेक्स्ट टाकलेले जे काही मंडळ म्हणजे गणपती मंडळाच्या पावती बुकसाठी लागणार आहे ते सर्व आपण इथं टाकलेलं आहे. त्यानंतर इथं अनेक खप्पा टाकलेला आहे. त्यानंतर इथं आणि 3 रेषा टाकलेल्या आहेत. बघू शकतो, तुम्हाला मी झूम करून क्वालिटी दाखवला बघ. त्यानंतर इथं आपला जो काय धन्यवाद म्हणून आपण इथे सुद्धा इन्फिनिटी फॉन्ट वापरला, तो पण एकदम खतरनाक आहे. त्यानंतर आपण इथं लावलेला लोगो, शेवटला लोगो ॲड केलेला. त्यानंतर आपली पावती बुक डिझाईन कंप्लीट झालेली आहे. ती सेव्ह करण्यासाठी सेव्हवरती क्लिक करून सेव्ह ॲज इमेज करायची. त्यानंतर JPG येऊन PNG करा. त्यानंतर कस्टम होऊन अल्ट्रावरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करा.
डिझाईन सेव्ह झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद.